Dr. Archana, homeopathic consultant. Commonest complaint in male or in female is hair fall. लांब सडक सुंदर केसांमुळे स्त्रियांचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते, नाही का? परंतु हे जर केस प्रचंड प्रमाणात गळत असतील तर मेल किंवा फिमेल दोघांच्याही लुकमध्ये एकदम आपल्याला चेंजेस झालेले दिसून येतात. त्यामुळे हेअर फॉल हा स्त्री किंवा पुरुष या दोघांसाठी एक चिंतेचा विषय बनून राहतो. स्त्रियांमध्ये हेअर फॉल हा वयाच्या 3 टप्प्यांमध्ये दिसून येतो. पहिला म्हणजे यंग एज, दुसरं गरोदरपणा व स्तनपान म्हणजेच प्रेग्नन्सी अँड ब्रेस्ट फिडिंग, आणि तिसरं मेनोपॉझल एज. तसेच थायरॉइडची कंप्लेंट आहे का यावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित करायला हवे. तसेच ॲनिमियामध्ये पण हेअरफॉल होऊ शकतो. तसेच मानसिक कारणांचा विचार केला तर त्यांच्या लाईफमध्ये काही डिसअपॉइंटमेंट झालेली आहे का, किंवा एखाद्या व्यक्तीची सडन डेथ असं काही रिझन आहे का, हे पण बघणे गरजेचे आहे. पुरुषांमध्ये बोलायचे झाले तर बदलती जीवनशैली तसेच हेरिडिटरी म्हणजेच अनुवांशिकता हे सुद्धा कारण असू शकते. आणि पुरुषांमध्ये इमोशनल कारणांचा विचार केला तर अचिव्हमेंट, सेल्फ इस्टीम किंवा इगो हर्ट होणे हे सुद्धा कारण असू शकतात. यासाठी होमिओपॅथीमध्ये नायट्रम मूर, इग्नेशिया, स्टॅफिसॅक्रिया, लाइकोपोडियम, सिलिशिया, ट्युबरक्युलिनम, फॉस्फरस, ॲसिड फॉस यासारखी बरीच औषधं अवेलेबल आहेत. परंतु ट्रीटमेंट ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवी, कारण ट्रीटमेंट करताना पेशंटच्या मानसिकतेचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. सो स्टे ट्यून टू अभीज होमिओपॅथी. थँक्यू.